नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या या यूट्यूब चॅनलवर त्याच प्रकारे आपण सुरू केलेल्या कंबाईन पूर्व परीक्षा ओरिएंटेड ह्या रिव्हिजन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला जो शनिवारचा चौथा सेशन होता, ठीक आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचा म्हणजे अर्थशास्त्राचा, तो लाईटच्या इश्यूमुळे राहिला होता, त्यामुळे तो आज आपण कव्हर करतोय। आज संडे आहे, सो आज आपण हा लेक्चर सुद्धा कंडक्ट करणार आहोत आणि त्यानंतर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। ठीक आहे, सो हा रेकॉर्डेड स्वरूपात अपलोड होणार आहे, सो नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। ठीक आहे, सो आपण लास्ट सेशन मध्ये जेवढा पार्ट कव्हर केला होता त्याच्यानंतर पुढे आपण कंटिन्यू करूया। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, लास्ट सेशनला आपण जे नियोजन आयोगातर्फे दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी काही कार्यगट स्थापन केले होते त्यांचा संक्षिप्त आढावा घेतला होता। त्याच्यामध्ये बघा पहिलं जे होतं कार्यकारी गट, ठीक आहे, म्हणजे धनंजयराव गाडगीळ कार्यकारी गट 1962चा तो बघितला। त्यानंतर 1979चा अलग कार्यगट, 1993चा DT लकडावाला गट, त्यानंतर 2009 मध्ये सुरेश तेंडुलकर गट, 2014 मध्ये C रंगराजन गट आणि 2016 मध्ये नीती आयोग कार्यदल हे जे स्थापन केले होते। तर यांचा आज आपल्याला डीप मध्ये म्हणजे यांच्या दृष्टीने जो प्री ओरिएंटेड डेटा आहे तो आपल्याला काय करायचा आहे तर आज कव्हर करायचा आहे। तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम आपला पहिला जो आहे बघा गाडगीळ कार्यगट, ठीक आहे, या संदर्भात आपण आढावा घेऊया। तर 1962चा, ठीक आहे, तर बघा वन बाय वन याच्यावरचे महत्त्वाचे पॉइंट्स आपण कव्हर करूया। तर कशासाठी स्थापन केले होते तर दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी। तर सर्वप्रथम लक्षात घ्या मित्रांनो, ही जी दारिद्र्य रेषा आहे या संकल्पनेवर पहिली चर्चा जी आहे बघा, दारिद्र्य रेषा या संकल्पनेवर पहिली जी चर्चा आहे 1957 मधील भारतीय श्रम परिषदेत झाली। बघा पहिली चर्चा कुठे झाली तर भारतीय श्रम परिषदेत याच्यावर चर्चा झाली, हे लक्षात घ्या। त्यानंतर मग बघा इंडियन मेडिकल काउन्सिल, ठीक आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, बघा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, बघा ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने 1958 मध्ये एक पोषण सल्लागार समिती स्थापन केली। काय तर पोषण सल्लागार समिती स्थापन केली होती। बघा धनंजय गाडगीळ कार्यगट जो आहे त्याच्या आधी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी 1958 मध्ये एक पोषण सल्लागार समिती स्थापन केली होती। कशा संदर्भात तर दारिद्र्य रेषा या संकल्पनेसंदर्भात किंवा म्हणजे एका व्यक्तीला किती ऊर्जेची गरज आहे किंवा कशा संदर्भात दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी काही जे मापदंड ठरवण्यासाठी ही जी पोषण सल्लागार समिती स्थापन केली होती। ठीक आहे, तर या समितीने एका प्रौढाला प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी बघा 2300 कॅलरी ऊर्जा आणि 62 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता आहे। 62 ग्रॅम प्रथिना आहे यांची आवश्यकता असते असं सुचवलं। बघा हे जे प्रमाण आहे कोणी सुचवलं सर्वप्रथम तर पोषण सल्लागार समितीने हे प्रमाण सुचवलं। ठीक आहे, तर 2300 कॅलरी आणि 62 ग्रॅम प्रथिनांचा जो एक पातळी आहे ती ह्या पोषण सल्लागार समितीने सुचवली होती। ठीक आहे, मग या पोषण सल्लागार समितीचा अहवाल समोर ठेवून गाडगीळ गटाने काय केलं होतं तर दारिद्र्य रेषा ठरवली होती। तर बघा नियोजन आयोगाने गाडगीळ कार्यगटाची स्थापना कोणी केली तर नियोजन आयोग याने 1962 मध्ये दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी सर्वप्रथम गाडगीळ कार्यगट स्थापन केला होता। म्हणजेच एक कार्यगट स्थापन केला, त्या गटाचे अध्यक्ष होते
धनंजयराव गाडगीळ. ठीक आहे, म्हणून त्याला आपण गाडगीळ कार्यगट असं म्हणतो. ठीक आहे, नुसतं कार्यगट जरी स्थापन केला असं जरी आलं तरी आपल्याला समजून जायचंय की त्याचे अध्यक्ष कोण होते, धनंजयराव गाडगीळ होते. बरोबर. मग या धनंजयराव गाडगीळ कार्यगटाने काय केलं तर ही जी पोषण सल्लागार समितीने जी कॅलरी इनटेक दिली होती त्याचा काय केला, त्या समितीचा अहवाल ची शिफारशी व समोर ठेवून मग काय केली, दारिद्र्य ठरवली होती. ठीक आहे, मग बघा हे गाडगीळ कार्यगट स्थापन करण्याचा उद्देश काय होता, तो उद्देश पण स्पष्ट आहे. तर बघा, किमान राहणीमानाची पातळी ठरवण्यासाठी, किमान राहणीमानाची पातळी ठरवण्यासाठी म्हणजेच दारिद्र्य रेषा. सोप्या भाषेत समजायचं गेलं तर दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी काय केलं तर ही या गाडगीळ गटाची सर्वप्रथम स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, मग बघा त्यांनी या पोषण सल्लागार समितीने दिलेल्या ही 2300 कॅलरी ऊर्जा आणि 62 ग्रॅम प्रथिने यांना कन्सिडर करून काय केलं तर 1962 साली एक काय दिला, अहवाल दिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी दारिद्र्य रेषा ठरवली होती. ती आपण कोणती तर बघूया. ठीक आहे, दारिद्र्य रेषा त्यांनी ठरवली. त्यांनी 2 दारिद्र्य रेषा ठरवल्या, एक म्हणजे शहरी आणि दुसरी म्हणजे ग्रामीण. ठीक आहे, तर जे शहरी आहे बघा, शहरी दारिद्र्य रेषा त्यांनी ठरवली किती तर 25 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना. त्यांनी किती ठरवली होती तर 25 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना ही त्यांनी पातळी ठरवली, म्हणजे दारिद्र्य रेषा ठरवली. म्हणजे जर आपण वर्षाचा हिशोब केला तर 300 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना. ठीक आहे, तर हे सुद्धा आपण प्रत्येकाने या गोष्टी नोट डाऊन करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर ग्रामीण भागासाठी, म्हणजे ग्रामीण भागासाठी जी दारिद्र्य रेषा होती ती किती ठरवली तर 20 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना. बघा, 20 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना ही ठरवली. आणि जर वर्षभराचा विचार केला तर किती होते ती 240 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना. ठीक आहे, सो इतका डेटा आपल्याला या गाडगीळ गटासंदर्भात माहिती पाहिजे. ठीक आहे, पोषण सल्लागार समितीने जी 2300 कॅलरी आणि 62 ग्रॅम प्रथिनांची जी आवश्यकता व्यक्त केली होती त्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, ही पोषण सल्लागार समिती कधी स्थापन झाली, 1958 ला. ठीक, त्यानंतर मग धनंजय गाडगीळ गटाने जी दारिद्र्य रेषा ठरवली होती ती सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. सो इतके पॉईंट्स आपल्याला या संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. त्यांच्यानंतर मग दुसरा जो कार्यगट आहे, तो जो कार्यगट होता तर बघा त्याला आपण म्हणतो अलग कार्यगट. ठीक आहे, तर अलग कार्यगट 1979 चा. बरोबर. तर बघा, नियोजन आयोगाने, पुन्हा कोणी तर नियोजन आयोगाने जुलै 1977 ला, बघा, नियोजन आयोगाने जुलै 1977 ला एका कृती दलाची स्थापना केली. कशासाठी तर दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी. बघा, तर ह्या कृती दलाचे अध्यक्ष होते. बघा, एक काय स्थापन केला, कृती दल स्थापन केला आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर Y.K. अलग. ठीक आहे, अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर Y.K. अलग, म्हणून त्याला आपण अलग कार्यगट हे म्हणतो. ठीक आहे, तर ही त्याची स्थापनेची पार्श्वभूमी झाली. तर ह्या अलग कार्यगटाने हा जो अलग कार्यगट आहे, ठीक आहे, यांच्या अध्यक्षतेखाली त्या कार्यगटाने 1979 ला शिफारसी सादर केल्या. कधी सादर केल्या, 1979 ला आपल्या शिफारसी सादर केल्या. बरोबर. मग या शिफारसीमध्ये त्यांनी काय केलं होतं तर दारिद्र्य रेषे संदर्भात शिफारसी व्यक्त केल्या होत्या. बरोबर. मग दारिद्र्य रेषा ठरवताना त्यांनी एक घटक कन्सिडर केला, तो म्हणजे अन्न. म्हणजेच आपण सांगू शकतो की जी दारिद्र्य टोपली ठरवली गेली, एक दारिद्र्य टोपली ठरवली गेली, त्याच्यामध्ये त्यांनी कोणता घटक कन्सिडर केला होता तर अन्न हा घटक कन्सिडर केला होता. हे सर्वप्रथम आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अन्न हा घटक लक्षात ठेवायचा गेला. आणि मग अन्नासाठी कोणती संकल्पना त्यांनी कन्सिडर केली तर कॅलरी. अन्नासाठी कोणती संकल्पना त्यांनी कन्सिडर केली, कॅलरी. मग त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागासाठी, बघा, ग्रामीण आणि शहरी
ग्रामीण व शहरी भागासाठी वेगवेगळ्या कॅलरी पातळी ठरवल्या. या अलग कार्यगटाने ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळ्या ज्या आहेत कॅलरीच्या पातळ्या ठरवल्या. तर ग्रामीण भागासाठी त्यांनी 2400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन, बघा 2400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन ऊर्जा पातळी ठरवली. तर शहरी भागासाठी 2100 कॅलरी, शहरी भागासाठी 2100 कॅलरी ऊर्जा प्रति व्यक्ती प्रतिदिन ठरवली. बघा ही प्रतिदिन आहे, प्रत्येक दिवशी, दर दिवशीची आहे, एका व्यक्तीची. ठीक आहे, हे लक्षात घ्या. मग यानुसार त्यांनी या पातळी ठरवण्यासाठी महिन्याभराचा खर्च काढला. कोणता खर्च काढला? ही पातळी लक्षात घेऊन मासिक खर्च काढला. मासिक खर्च म्हणजेच ती जी दारिद्र्य रेषा त्यांनी काढली. ठीक आहे, महिन्याची दारिद्र्य रेषा काढली. मग किती काढली? तर बघा ग्रामीण भागात 2400 कॅलरी इतकी प्रतिदिन ऊर्जा मिळवण्यासाठी त्यांनी 49.09 रुपये इतका मासिक खर्च काढला प्रति महिना. प्रति महिना खर्च काढला. किती? तर 49.09 रुपये. आणि तोच 2100 कॅलरी प्रमाणे शहरी भागासाठी 2100 कॅलरी प्रमाणे शहरी भागासाठी 56.64 रुपये मासिक खर्च काढला. ठीक आहे, तर हे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर कॅलरीवर प्रश्न ऑलरेडी विचारून झालेला आहे. ह्या कॅलरींवर प्रश्न विचारून झालेला आहे. किती अलग गटाने ग्रामीण व शहरी भागासाठी किती कॅलरी इंटेक ठरवला? तर 2400 ग्रामीण भागासाठी, शहरी भागासाठी 2100, हे लक्षात ठेवायचं. मग त्यानंतर त्यांनी त्याच्यावरून जी मासिक खर्चाची पातळी काढली ती ग्रामीण भागासाठी 49.09 रुपये आणि शहरी भागासाठी 56.64 रुपये ही काढली. ठीक आहे, मग हे झालं खर्चाच्या बाबतीत. मग जर दारिद्र्य प्रमाण बघायला गेलो, ठीक आहे, या खर्चानुसार जर अलग कार्यगटाने आपण बघायला गेलो तर 1973-74 या वर्षासाठी दारिद्र्य रेषा ठरवली होती. 1973-74 या वर्षासाठी दारिद्र्य रेषा ठरवण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, मग यांनी 1973-74 नुसार आपण दारिद्र्य प्रमाण काय त्यांना आढळून आले ते आपण बघूया. दारिद्र्य प्रमाण त्यांना काय आढळून आले ते आपण कव्हर करूया. ठीक आहे, मग बघा या 1973-74 नुसार या मासिक खर्चानुसार भारतामध्ये जे एकूण दारिद्र्य प्रमाण होतं भारताचे, बघा भारताचे दारिद्र्य प्रमाण जर आपण बघायला गेलो तर ते जे आहे 54.9%. बघा 54.9% इतकं आढळून आलं. आणि भारतामध्ये जर आपण बघायला गेलो तर शहरी दारिद्र्य प्रमाण जर आपण बघितलं तर 49% आढळलं. आणि ग्रामीण दारिद्र्य 56.4% आढळून आलं होतं. ठीक आहे, हे सर्वच्या सर्व आकडे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, यावर प्रश्न आयोग विचारू शकतो. ठीक आहे, शहरी भागात 49, ग्रामीण भागात 54.9. म्हणजे एकूण जर संख्या विचारात घेतली, प्रमाण विचारात घेतलं तर हे एवढं. संख्या जर विचारात घेतली, तर संपूर्ण भारतात 32.1 कोटी लोक गरीब होते, म्हणजे दारिद्र्य रेषेखाली होते. किती होते? 32.1 कोटी दारिद्र्य रेषेखाली होते. त्याच्यामध्ये जर ग्रामीण विचार केला तर सर्वाधिक संख्या कुठे होती? ग्रामीण भागात. तर ग्रामीण भागात ती 26.1 कोटी होती. ग्रामीण भागात किती होती? 26.1. आणि शहरी भागात तीच संख्या फक्त 6 कोटी होती. ठीक आहे, सो इतका डेटा, ठीक आहे, इतका फॅक्च्युअल डेटा आपल्याला या अलग कार्यगटासंदर्भात माहिती पाहिजे. आय होप की तुम्ही तो लिहून घेतला असेल. तुम्ही माझ्यासोबतच या रनिंग नोट्स तयार करताय. ठीक आहे, सो हे झालं आपण कोणाच्या बाबतीत? तर हे झालं अलग कार्यगटा बाबतीत. त्यानंतर मग आपण आता पुढचा जो कार्यगट आहे त्याच्या संदर्भात माहिती घेऊया. तर अलग कार्यगटानंतर नियोजन आयोगाने दुसरा म्हणजे तिसरा जो कार्यगट स्थापन केला तो आहे DT लकडावाला तज्ञ गट. ठीक आहे, तर हा कधी स्थापन केला? 1993 ला. तर या लकडावाला गटाची काही
पार्श्वभूमी आहे ती सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे एक फक्त जस्ट समजून घ्यायचं. तर बघा, सुरुवातीला जी अलग समितीने सुचवलेली पद्धत होती त्या पद्धतीनुसार दारिद्र्य मोजण्यासाठी बघा, अलग नुसार शॉर्ट मध्ये लिहितोय, अलग नुसार काय होत्या, 2 अडचणी यायच्या. फक्त जस्ट समजून घ्या, त्यानंतर मग त्याच्या शिफारशी आपल्याला चांगल्या समजतील. बघा, 2 अडचणी यायच्या, तर त्या कोणत्या कोणत्या त्या आपण बघूया. तर बघा, अलग नुसार अलग गटाने 1973-74 चे दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी शिफारस किंवा आकडे सुचवले होते. मग जर 1973-74 वर्ष जर आधारभूत मानला आणि त्यानुसार दारिद्र्याचे मोजमाप करायचे झाल्यास बघा, CSOचा किंमत निर्देशांक वापरला जात होता. बघा, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिसचा जो किंमत निर्देशांक आहे, किंमत निर्देशांक वापरला जायचा. ठीक आहे, किंमत निर्देशांक वापरला जायचा. ठीक आहे, तर हा जो निर्देशांक होता तो जीडीपी संदर्भात कसा होता, योग्य होता. म्हणजे जीडीपी सोबत तो सुटेबल होता. ठीक आहे, समजा आपण सांगू शकतो योग्य होता, परंतु तो दारिद्र्य मोजताना तो सुटेबल नव्हता. ठीक आहे, काय होता, सुटेबल नव्हता. हे लक्षात ठेवायचं, दारिद्र्य मोजताना सुटेबल नव्हता. त्याच प्रकारे जर आपण दुसऱ्या अडचण बघायला गेलो, पहिली अडचण ही होती आणि दुसरी अडचण जर बघायला गेलो तर अलग समितीने सुचवल्यानुसार जी राष्ट्रीय स्तरावरील दारिद्र्य रेषा जशाच्या तशा राज्य स्तरावरील दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी वापरल्या गेल्या होत्या. म्हणजे राज्याच्या ठिकाणी सुद्धा तीच दारिद्र्य रेषा वापरली गेली जी राष्ट्रीय स्तरावर वापरण्यात आली. ठीक आहे, राज्याच्या ठिकाणी सुद्धा तीच दारिद्र्य रेषा वापरली गेली जी राष्ट्राच्या ठिकाणी वापरली गेली. म्हणजे कोणती जी 49.09 कोटी ग्रामीणसाठी आणि 56.64 जी शहरीसाठी. बरोबर, म्हणजेच काय, तर देशाची पण तीच आणि राज्याची पण तीच. परंतु काय होत होतं की राज्यगणित खर्च जो आहे तो वेगळा येऊ शकला असता. कारण जर आपण जर बघायला गेलो, प्रत्येक राज्याची जी इकॉनॉमिक कंडिशन आहे ती वेगळी होती. त्यामुळं तो जो राज्यगणित खर्च आहे तो वेगळा आला असता. ठीक आहे, तर हे अलग गटाने विचारात घेतलं नव्हतं. ठीक, मग बघा, ह्या अडचणी दूर करण्यासाठी खरं तर म्हणजे सप्टेंबर 1989 बघा, सप्टेंबर 1989 मध्ये ह्या लकडावाला तज्ञ गटाची स्थापना झाली. ठीक आहे, एवढा काही गरज नाहीये, फक्त आपण याची पार्श्वभूमी तयार केली की नक्की DD लकडावाला तज्ञ गटाची गरज का भासली. ठीक आहे, मग कशासाठी, तर सगळ्यात महत्वाचं काय, तर अलग कार्यगटाने देशाची सुद्धा दारिद्र्य रेषा तीच ठरवली आणि राज्यांसाठी सुद्धा दारिद्र्य रेषा तीच ठरवली होती. त्यामुळे जे आकडे आले ते सुयोग्य नव्हते. ठीक आहे, ते सुयोग्य नव्हते आणि मग पुढे योग्य आकडेवारीसाठी काय केलं, तर लकडावाला गटाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, मग ह्या लकडावाला तज्ञ गटाने बघा, या लकडावाला गटाने 1993 ला आपला अहवाल सादर केला. 1993 मध्ये आपल्या शिफारसी सादर केल्या. ठीक आहे, तर बघा, आता या शिफारसीमध्ये आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की 2 पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचं की हा जो लकडावाला गट आहे, ठीक आहे, यांनी काही जे शिफारशी आहेत, काही शिफारशी अलग गटाच्या जशाच्या तशा स्वीकारल्या होत्या. ठीक आहे, अलग गटाच्या जशाच्या तशा स्वीकारल्या होत्या. त्यामध्ये कोणती, तर बघा, दारिद्र्य टोपलीमधला अन्न घटक, दारिद्र्य टोपलीमध्ये कोणता घटक त्यांनी विचारात घेतला, तर अन्न हाच घटक फक्त विचारात घेतला आणि अलग गटाने सुद्धा तोच विचारात घेतला होता. आणि दुसरी कोणती, तर कॅलरी इनटेक. बघा, कॅलरीची जी निकष आहे, कॅलरी निकष जे आहेत बघा, ग्रामीण भागासाठी किती ठरवले त्यांनी, तेच कॉपी केले. म्हणजेच काय, तेच कॉपी केले, किती, 2400 कॅलरी आणि शहरी भागासाठी किती, तर 2100. म्हणजे ह्या ज्या 2 तरतुदी आहेत या लकडावाला गटाने अलग गटाच्या जशाच्या तशा कन्सिडर केल्या. हा पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, मग बदल काय सुचवले. ठीक आहे, जशाच्या तशा कन्सिडर केल्या त्या गोष्टी आपण बघितल्या. आता नवीन कोणत्या गोष्टी सुचवल्या त्यांनी, नवीन बाबी कोणत्या सुचवल्या ते आपण बघूया. ठीक आहे, नवीन बाबी कोणत्या सुचवल्या,
तर बघा, तर पहिली बाब त्यांनी सुचवली की 1973-74 हा वर्ष जर आधारभूत मानून दारिद्र्य रेषा ठरवायची असेल तर ग्रामीण दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी, बघा ग्रामीण दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी जो निर्देशांक आहे, किंमत निर्देशांक, तो कोणता वापरायचा, तर शेतमजुरांसाठी जो किंमत निर्देशांक आहे, कारण ग्रामीण भागामध्ये शेती प्रभावी असते, बरोबर, तर शेतमजुरांसाठी जो किंमत निर्देशांक आहे तो गृहीत धरावा आणि शहरी भागासाठी कोणता, तर औद्योगिक कामगारांसाठी जो किंमत निर्देशांक आहे, बघा औद्योगिक कामगारांसाठी जो निर्देशांक आहे, कोणता, किंमत निर्देशांक, तो गृहीत धरावा असं सुचवलं. अशी ही नवीन बाब टाकली. त्यानंतर दुसरी बाब कोणती टाकली, दुसरी बाब टाकली की त्यांनी राज्यागणिक वेगळी दारिद्र्य रेषा ठरवावी, बरोबर, प्रत्येक राज्याची वेगळी दारिद्र्य रेषा, प्रत्येक राज्याची वेगळी दारिद्र्य रेषा ठरवावी, अशा 2 नवीन बाबी त्यांनी सुचवल्या होत्या. हे कोणी सुचवल्या, लकडावाला कार्यगटाने सुचवल्या होत्या. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर इथे लक्षात घ्या, एक पॉईंट इथे लक्षात घ्यायचा की जो अलग गट आहे, बरोबर, अलग गट जो आहे त्यांनी कॅलरी हा संकट किंवा दारिद्र्य टोपल्यामध्ये अन्न हा घटक कन्सिडर केला. दारिद्र्य टोपल्यामध्ये कोणता घटक कन्सिडर केला, अन्न घटक कन्सिडर केला. म्हणजेच या अलग गटाने URP, ठीक आहे, अलग गटाने युनिफॉर्म रिकॉल पिरियडचा वापर केला होता. दारिद्र्य रेषा ठरवताना युनिफॉर्म रिकॉल पिरियडचा ठरवला. म्हणजेच काय, तर 30 दिवसांचा आवश्यक वस्तूंचा जो खर्च, म्हणजेच मासिक खर्च, बघा मासिक खर्च जेव्हा लक्षात घेतला जातो त्यावेळी आपण लक्षात घ्यायचा युनिफॉर्म रिकॉल पिरियड लक्षात घेतला जातो. ठीक आहे, हा ठेवायचा. आणि जेव्हा लकडावाला गटाची स्थापना झाली, बरोबर, तर या लकडावाला गटाने MRPचा वापर केला. दारिद्र्य रेषा ठरवताना कसला वापर केला, तर मिक्स रिकॉल पिरियड, MRP, हा मुद्दा सर्वप्रथम लक्षात घ्या. कोणता, तर मिक्स रिकॉल पिरियड. ठीक आहे, मग मिक्स रिकॉल पिरियड मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, तर जो मासिक खर्च म्हणजे आवश्यक वस्तूंचा मासिक खर्च, त्याच प्रकारे वर्षभरातून, ठीक आहे, वर्षभरातून आपण ज्या 5 वस्तू बघितल्या होत्या, ठीक आहे, चपला, त्याच्यानंतर इतर ज्या गोष्टी होत्या त्या बघितल्या होत्या, त्यासाठी केलेला खर्च, हा दोन्ही खर्च कोणामध्ये कन्सिडर केला जातो, तर MRP मध्ये केला जातो. हे सर्वप्रथम लक्षात घ्या. मग बघा MRP आणि URPचा जो वापर आहे तो अलग गटाने केला होता, तर MRPचा जो वापर आहे तो लकडावाला गटाने केला होता, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग ह्या लकडावाला गटाने वेगवेगळ्या वर्षांसाठी दारिद्र्याचे प्रमाण सुचवले होते. लकडावाला गटाने वेगवेगळ्या, म्हणजे बघा, तर 1977-78 मध्ये त्याने दारिद्र्याचे प्रमाण किती दाखवले होते, 51.3%. त्यानंतर बघायला गेलो तर 1987-88, त्याच्या आधी 1983 मध्ये हे जे दारिद्र्य प्रमाण होतं 38.9% आढळून आलं होतं. ठीक आहे, भारतातील. त्यानंतर 1987-88 मध्ये हेच जे दारिद्र्य प्रमाण आहे ते 36% आढळून आलं होतं. ठीक आहे, 36% आढळलं. आणि 38% आढळलं होतं, 38.9% आढळलं होतं. बघा थोडंसं चेंजेस करून घ्या, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली. तर 1983 मध्ये जे दारिद्र्य प्रमाण होतं ते 44.5%. 1987-88 मध्ये बरोबर 38.9%. आणि 1993-94 मध्ये ते 36% आढळून आले होते. बरोबर. मग आपल्याला माहिती आहे की जो लकडावाला गट आहे, या लकडावाला गटाने राज्यागणिक वेगवेगळ्या दारिद्र्याच्या ठरवल्या होत्या. बघा लकडावाला गटाने काय केलं होतं, तर राज्याच्या वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक राज्याच्या वेगळ्या दारिद्र्याच्या ठरवल्या होत्या.
प्रत्येक राज्याच्या ज्या आहेत वेगळ्या दारिद्र्य रेषा ठरवल्या होत्या. ठीक आहे, वेगळ्या दारिद्र्य रेषा ठरवल्या होत्या. मग त्यावेळी बघा, त्यावेळी जेव्हा त्यांनी दारिद्र्याचे मोजमाप केले तर हे जे आपण सर्व वर्ष बघितले बघा, 1977-78 पासून 1993-94 मध्ये, तर या वर्षांमध्ये सर्वाधिक दारिद्र्य बघा, सर्वाधिक दारिद्र्य कोणत्या राज्यामध्ये आढळले होते तर ओरिसा. बघा, सर्वाधिक दारिद्र्य जे आहे ओरिसा या राज्यामध्ये आढळले होते. हा पॉइंट आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, हा आपल्याला पॉइंट माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि आपण बघितलं की जो लकडावाला गट आहे त्यांनी कोणत्या याचा वापर केला तर MRPचा वापर केला. म्हणजे याच्यामध्ये URPचा ऑलरेडी इन्क्लूड झालेला होता. बरोबर, मासिक खर्च कशात येतो URP मध्ये, आणि त्याच्यात जर आपण वर्षातून 5 वस्तूंवरचा खर्च ऍड केला तर तो काय होतो MRP मध्ये. मग बघा, या URPच्या पद्धतीने बघा, नियोजन आयोगाने बघा, कोणी तर नियोजन आयोगाने लकडावाला गटाच्या शिफारसी स्वीकारून बघा, लकडावाला गटाच्या शिफारसी स्वीकारून बघा URP पद्धतीचा अवलंब केला. URP पद्धतीचा अवलंब केला म्हणजे मासिक खर्चाचा अवलंब केला. आणि या पद्धतीनुसार नियोजन आयोगाने 1999-2000 या वर्षासाठी दारिद्र्य रेषा ठरवली. काय ठरवली? दारिद्र्य रेषा ठरवली होती. कोणत्या वर्षासाठी? 1999-2000. तर मग हे जे किती होतं ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. ह्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. तर बघा, 1999 ते 2000 यामध्ये जर आपण खर्च विचारात घेतला, मासिक खर्च विचारात घेतला, किती? कोणता? तर मासिक खर्च. मासिक खर्च जर विचारात घेतला तर तो ग्रामीण भागासाठी, ग्रामीण भागामध्ये 327.56 रुपये, 357.56 रुपये प्रति व्यक्ती एवढा होता म्हणजे मासिक खर्च. आणि तोच शहरी भागामध्ये 454.11 रुपये प्रति व्यक्ती इतका होता. ठीक आहे, हा लक्षात घेतला. 1999-2000 मध्ये नियोजन आयोगाने जेव्हा दारिद्र्य रेषा पातळी ठरवली, ठीक आहे, मासिक खर्च, आणि या मासिक खर्चामध्ये कसला वापर केला ठरवताना? URP. ठीक आहे, आणि मग URP मध्ये त्यांनी कसला वापर केला असेल तर कॅलरीचा वापर केला. म्हणजेच अन्न घटक विचारात घेतला, फक्त आणि फक्त अन्न घटक विचारात केला. म्हणजे आतापर्यंत बघा, इथे एक कन्सेप्च्युअल प्रश्न सुद्धा किंवा अनालिटिकल स्टेटमेंट सुद्धा एक बनते की बघा, म्हणजे लकडावाला गटापर्यंत खालीलपैकी कोणत्या घटकाचा मासिक खर्च पातळी ठरवताना विचार केला गेला? तर लक्षात ठेवायचं की फक्त अन्न पातळी, ठीक आहे, अन्न या घटकाचा मासिक खर्चाची पातळी ठरवताना विचार करण्यात आला होता. ठीक आहे, मग त्याच्यानंतर जो सुरेश तेंडुलकर गट येतो त्यांनी मग ही जी मासिक खर्चामध्ये दारिद्र्य टोपलीमध्ये अन्न व्यतिरिक्त मग इतर 2 घटक टाकले. बरोबर, ते कोणते ते आपण पुढे बघणारच आहोत. ठीक, सो तत्पूर्वी ह्या गोष्टी समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे मासिक खर्च आपण बघितला. त्याच्यानंतर मग प्रमाण जर आपण बघितलं, या खर्चानुसार दारिद्र्याचं प्रमाण जर आपण लक्षात घेतलं, ठीक आहे, तर 1999 ते 2000 या वर्षासाठी जर प्रमाण विचारात घेतलं तर नियोजन आयोगाला संपूर्ण भारतात दारिद्र्य प्रमाण जे आहे 26.1 इतकं आढळलं, 26.1% इतकं आढळलं होतं. आणि यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मग जर त्याला डिवाइड केलं म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागात, तर ग्रामीण भागात ते किती आढळलं तर 27.1% इतकं प्रमाण आढळलं. आणि शहरी भागात ते 23.6% इतकं आढळलं होतं. आणि या 1999-2000 मध्ये देखील सर्वाधिक दारिद्र्य कुठे असेल तर ते होते ओडिसामध्ये.
कुठे होते तर ओरिसामध्ये होतं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग हे झालं 1999-2000चं काढलं होतं. त्याच्यानंतर या URP पद्धतीनेच नियोजन आयोगाने 2004-5 ठीक आहे बघा 2004-5 सालासाठी सुद्धा दारिद्र्य रेषा मोजली. 2004-5 साठी जेव्हा दारिद्र्य रेषा मोजली तर त्यावेळी मासिक खर्च किती होता हे लक्षात ठेवायचं. तर लक्षात ठेवा मासिक खर्च तर हा कोणाच्या शिफारशीनुसार तर लकडावाला. लक्षात ठेवा कारण पुढे आपण जेव्हा तेंडुलकर तज्ञ गट बघू तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2004-5चा आढावा येणार आहे. ठीक आहे 2004-5चा तिथे सुद्धा आपल्याला संबंध येणार आहे. सो लकडावाला गटानुसार 2004-5चा मासिक खर्च किती होता तर तो होता 356 रुपये 356.3 रुपये ग्रामीण 356 रुपये ग्रामीण तर 538.6 रुपये शहरी होता. ठीक आहे 538.6 रुपये शहरी होता हे लक्षात ठेवायचं. मग 2004-5 मध्ये जर आपण प्रमाण विचारात घेतलं 2004-5 मध्ये जर आपण प्रमाण विचारात घेतलं ठीक आहे 2004-5 साठी जर प्रमाण विचारात घेतलं तर संपूर्ण भारतामध्ये ते 27.5% आढळलं. बघा 1999-2000 मध्ये किती आढळलं होतं 26.1%. ठीक आहे तेच दारिद्र्य 2004-5 मध्ये नियोजन आयोगाला लकडावाला गटानुसार किती आढळलं 27.5% आढळलं. मग ग्रामीणमध्ये ते 28.3%. बघा 28.3% आणि शहरीमध्ये तेच जे आहे 25.7%. ठीक आहे आणि यावेळीही सर्वाधिक दारिद्र्य कुठे होतं सर्वाधिक दारिद्र्य जे होतं ओरिसा राज्यामध्ये होतं. कुठे होतं ओरिसा राज्यामध्ये. तर ओरिसा राज्याचे दारिद्र्याचे प्रमाण होते 46.4%. 46.4%. आता तुम्ही जर मनात विचार कराल की एवढा डेटा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे का तर हो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कारण आपण जर बघितलं तर 1999-2000च्या डेटावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे 1999-2000 मध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक दारिद्र्य आढळले यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. ओडिशा राज्यामध्ये सर्वाधिक प्रश्न आढळलेला आहे. ठीक आहे तर बघा आयोग म्हणजे याच्यापूर्वी जे मुख्य परीक्षा किंवा पूर्व परीक्षा यामध्ये जे आलेले प्रश्न जे आहेत ते कधी कधी आयोग पूर्व परीक्षेमध्ये विचारतो. त्यामुळे ज्या प्रश्नांवर आयोगाने ज्या टॉपिकवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते टॉपिक कव्हर करणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे तो एवढ्या गोष्टी म्हणजे विशेष करून लक्षात ठेवायचं की जो लकडावाला गट आहे त्यांनी अलग गटाच्या कोणत्या गोष्टी जशा तशा स्वीकारल्या त्यानंतर त्यांनी कोणत्या नवीन बदल सुचवले त्यानंतर 1999-2000 या वर्षासाठी जो दारिद्र्य रेषा ठरवण्यात आली त्यावेळी कोणत्या पद्धतीचा वापर करण्यात आला तर URPचा वापर करण्यात आला हे लक्षात ठेवा. त्यानंतर 2004-5 मध्ये सुद्धा कुठला URPचा वापर करण्यात आला. 1999-2000 मध्ये दारिद्र्याचा मासिक खर्च किती होता तो आपण लक्षात ठेवायचा. म्हणजे एका पेजवर या सगळ्या गोष्टी आपल्याला बाहेर काढून ठेवाव्या लागतील. ठीक आहे मग बघा पहिला गट कोणता तर अलग गटानुसार मासिक खर्च किती होता तेवढा त्या वर्षासाठी. त्यानंतर दुसरा लकडावाला गट मग लकडावाला गटानुसार 1999-2000 ठीक आहे त्या वर्षासाठी ग्रामीण मासिक खर्च किती शहरी मासिक खर्च किती. ठीक आहे ग्रामीण दारिद्र्य प्रमाण किती शहरी दारिद्र्य प्रमाण किती आणि देशाचं दारिद्र्य प्रमाण किती हे वेगळं करून ठेवावं लागेल. त्याचप्रकारे मग नंतर कोणता आहे तो लकडावाला लकडावालानुसार 1999-2000 आणि लकडावालानुसारच 2004 ते 5 या वर्षाचा पण मासिक खर्च त्यानंतर दारिद्र्य प्रमाण हे आपल्याला वेगळं असं नोट्समध्ये काढून त्याला वारंवार रिवाइज करायला लागेल तेव्हा कुठे आपल्याला ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील आणि एक्झाम मध्ये आपण ते परफेक्ट सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे मग या लकडावाला गटानंतर दुसरा गट स्थापन झाला तो म्हणजे सुरेश तेंडुलकर गट. सुरेश तेंडुलकर गट. ठीक आहे सुरेश तेंडुलकर गट स्थापन करण्यात आला. तर या सुरेश तेंडुलकर गटाची स्थापना जी आहे बघा नियोजन आयोगाने डिसेंबर 2005 ला याची स्थापना केली. स्थापना कधी केली डिसेंबर 2005 ला बरोबर. आणि अध्यक्ष कोण होते तर सुरेश तेंडुलकर याचे अध्यक्ष होते. तर या गटाने अहवाल कधी दिला अहवाल दिला 27 नोव्हेंबर 2009 ला 27 नोव्हेंबर 2009 ला या सुरेश तेंडुलकर गटाने आपला अहवाल दिला. ठीक आहे
तर बघा या गटामध्ये कोण कोण सदस्य होते ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. बघा अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते सुरेश तेंडुलकर. सुरेश तेंडुलकर त्याचे अध्यक्ष होते. आणि सदस्य कोण होते? बघा तर सदस्य होते आर राधाकृष्णन. आर राधाकृष्णन ते सदस्य होते. त्यानंतर सुरंजन सेनगुप्ता. सुरंजन सेनगुप्ता आणि राघव गैया हे त्याचे कोण होते? सदस्य होते. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर मग 27 नोव्हेंबर 2009 ला या सुरेश तेंडुलकर गटाने आपला अहवाल नियोजन आयोगाला दिला. ठीक आहे. मग बघा अलग गट आणि लकडावाला गट जो आहे यांनी दारिद्र्य रेषा संदर्भात मासिक दरडोई खर्च संकल्पना वापरली. ठीक आहे. काय वापरली होती? अलग गट आणि लकडावाला गटाने कोणती संकल्पना वापरली होती? तर मासिक दरडोई खर्च म्हणजेच मासिक खर्च, प्रति व्यक्ती मासिक खर्च त्यांनी कन्सिडर केला होता. ठीक आहे. तेंडुलकर समितीने देखील मासिक खर्च विचारात घेतला. ठीक आहे. तेंडुलकर समिती देखील मासिक खर्च विचारात घेतला. परंतु इथे एक ऍड ऑन आपल्याला करावं लागेल. परंतु इथे काही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर यांनी काय केलं? तर सुरुवातीला बघा जो अलग आहे, अलग आणि लकडावाला, ठीक आहे, लकडावाला यांनी मासिक खर्च ठरवताना कोणता घटक लक्षात ठेवला होता? फक्त अन्न घटक. फक्त काय? अन्न घटक ठरवला होता. ठीक आहे. परंतु काय झालं? तर सुरेश तेंडुलकर गटाने काय सांगितलं की दारिद्र्य टोपलीमध्ये किंवा मासिक खर्च ठरवण्यासाठी जो अन्न घटक आहे तो पुरेसा नाही. काय सांगितलं होतं? पुरेसा नाही हे त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळं त्यांनी दारिद्र्य टोपलीमध्ये म्हणजेच काय? दारिद्र्य टोपलीमध्ये अन्न घटक, अन्न, त्याच्यानंतर शिक्षण आणि आरोग्य. ठीक आहे. म्हणजेच काय? तर याच्या आधी फक्त अन्न घटक विचारात घेतला जायचा. कुठे? तर अलग आणि लकडावाला कार्यगटामध्ये. आणि आपण बघितलं होतं की अलग आणि लकडावाला गटापर्यंत दारिद्र्य रेषेची किंवा मासिक खर्च ठरवण्यासाठी कोणता घटक विचारात घेतला जायचा? तर फक्त अन्न. मग सुरेश तेंडुलकर गटाने हे दोन नवीन घटक ऍड केले. म्हणजेच काय केलं? तर सुरेश तेंडुलकर गटाने उत्पन्नाची पातळी वाढवली. लक्षात ठेवा, उत्पन्नाची पातळी वाढवली. म्हणजेच काय? तर सुरेश तेंडुलकर गटाने दारिद्र्य रेषा वाढवली. ठीक आहे. या आपल्याला गोष्टी इथे समजून घ्यायला लागतील. आय होप की तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. ठीक आहे. मग त्यानंतर मग जे सुरेश तेंडुलकर गटाने दारिद्र्य टोपलीमध्ये शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींचा समावेश केला. मग ह्यावर सुद्धा प्रश्न बनतो की सुरेश तेंडुलकर गटाने दारिद्र्य रेषा ठरवण्याच्या अन्न टोपलीमध्ये खालीलपैकी कोणत्या दोन नवीन घटकांचा समावेश केला? तर शिक्षण आणि आरोग्य हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग बघा आपण लक्षात घेतलं की तेंडुलकर गटाने काय केलं? खर्चाची पातळी वाढवली. ठीक आहे. मग बघा 2004-05 मध्ये URP पद्धतीनुसार जी मासिक दरडोई खर्चाची पातळी ग्रामीण व शहरी भागासाठी अनुक्रमे किती होती? 356. ठीक आहे. 356 आणि 538 कोणानुसार? तर लकडावाला गटानुसार होती. बरोबर. 356.3 रुपये आणि 538.6 रुपये. ठीक आहे. तर ही जी पातळी होती किती? 356 आणि 538. तर ही फक्त अन्न या घटकानुसार होती. कोणत्या घटकानुसार होती? तर अन्न या घटकानुसार होती. मग तेंडुलकर गटाने काय केलं? शिक्षण आणि आरोग्य या दोन घटकांची वाढ केली. त्यामुळे साहजिकच अन्नाची जी पातळी आहे, खर्चाची पातळी वाढली होती. म्हणून मग जेव्हा तेंडुलकर गटानुसार बघा, तेंडुलकर गटाच्या शिफारशीनुसार 2004-05 या वर्षासाठी जेव्हा खर्चाची पातळी ठरवली, ठीक आहे, कोणता खर्च? तर तो मासिक खर्च. कोणत्या खर्चाची पातळी? तर मासिक खर्चाची पातळी ठरवली. तर ती साहजिक कशी होणार होती? तर ती साहजिकच आहे, वाढणार होती. ठीक आहे. लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला म्हणजे सांगितलं होतं की 2004-05चा जो लकडावाला गटाचा दारिद्र्याचा खर्चाची पातळी, दारिद्र्याचे प्रमाण, तो जो डेटा आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि तो जो आहे 2004-05चा
जो डेटा आहे तो सुरेश तेंडुलकरच्या गटासोबत काय करायचा आहे, कम्पेअर करायचा आहे. ठीक आहे, तर तो आपण सुरेश तेंडुलकर गटाचा हा डेटा बघितल्यानंतर कम्पेअर करू आणि मग पुढची गोष्ट बघूया. ठीक आहे, मग सुरेश तेंडुलकर गटाने दिलेल्या शिफारशीनुसार 2004-5 या वर्षासाठी जो मासिक खर्च होता, मासिक खर्च जर आपण बघितला ग्रामीण भागासाठी किती झाला, 446.68 रुपये. मासिक खर्च किती झाला, 446.68 रुपये. आणि शहरी भागासाठी तो झाला 578.80 रुपये. ठीक आहे, जर बघायला गेलो आपण तर 2004-5 ला जो लकडावाला आहे, लकडावालानुसार ग्रामीण खर्च किती होता, ग्रामीण खर्च होता 356.3 होता. आणि तोच जर बघायला गेलो तर शहरी किती होता, तर 538.6. ठीक आहे, म्हणजे हा इथे खर्च काय झालेला आहे, वाढलेला आहे, हे लक्षात घ्या. सो हे आपल्याला कम्पेअर करायचं. तर एका ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने सुद्धा चार्ट बनवावा लागेल. मग त्यानंतर सुरेश तेंडुलकर गटाच्या या शिफारशीनुसार किंवा या मासिक खर्चाच्या पातळीनुसार 2004-5 मध्ये दारिद्र्याचे प्रमाण जर मोजले तर बघा, लकडावाला गटानुसार 2004-5 ला भारताचे दारिद्र्याचे प्रमाण किती होते, 27.5%. कोणानुसार, तर या लकडावालानुसार 57.5% होते. तेच या सुरेश तेंडुलकरच्या शिफारशीनुसार किंवा यांच्या मासिक खर्चाच्या पातळीनुसार भारताचे दारिद्र्य किती आढळले, तर 37.2%. किती आढळले होते, 37.2%. म्हणजे 27 वरून त्यांनी किती वाढले, ते कशामुळे वाढलं, तर तेंडुलकर गटाने शिक्षण प्लस आरोग्य यांवरील खर्च वाढवला होता, म्हणून हे इतकं वाढलं. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. मग आपल्याला या दोन्हीवर प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, लकडावालानुसार 27.5% होतं 2004-5चं, तर ते सुरेश तेंडुलकरनुसार किती झालं, 27.2% झालं. मग हे झालं भारताचं. मग सुरेश तेंडुलकर गटानुसार ग्रामीण दारिद्र्य प्रमाण किती होतं, तर बघा सुरेश तेंडुलकरनुसार ग्रामीण दारिद्र्य 41.8% होतं. 41.8%. तर शहरी भागामध्ये ते 25.7% होतं. बघा, शहरी भागामध्ये 25.7% होतं. सो लकडावालाचा एका ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात घेऊन ठेवायचा. त्याच्यानंतर 2004-5चा सुरेश तेंडुलकरचा जो दारिद्र्याचं प्रमाण आहे तो सुद्धा आपण लक्षात ठेवून द्यायचा. ठीक आहे, आणि सुरेश तेंडुलकरच्या सुद्धा आकडेवारीनुसार सर्वाधिक दारिद्र्य कुठे होतं, तर ते होतं ओरिसामध्ये. सर्वाधिक कुठे होतं, ओरिसा या राज्यामध्ये होतं. आणि ते किती होतं, तर 57.2%. 57.2% होतं. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे, मग बघा, जसं आपण विचार केला होता लकडावाला गट. ठीक आहे, लकडावाला गट जो आहे, लकडावालानुसार बघितलं तर नियोजन आयोगाने 1999-2000 या वर्षासाठी दारिद्र्यरेषा मोजली होती. त्याचप्रकारे 2004 आणि 2005 साठी मोजली. त्याच पद्धतीने सुरेश तेंडुलकरच्या शिफारशीनुसार नियोजन आयोगाने 2004-5 साठी पण मोजली आणि 2009 आणि 2010 या वर्षासाठी सुद्धा दारिद्र्यरेषा मोजली. ठीक आहे, मग आपण ती सुद्धा बघूया. मग 2009-10 या वर्षासाठी जो मासिक खर्च होता, मासिक खर्च कोणानुसार, तर सुरेश तेंडुलकरच्या शिफारशीनुसार. बघा, 2009-10 मध्ये मासिक दरडोई खर्च, बघा हा खर्च जो आहे प्रति व्यक्ती खर्च असतो, हे कधीही लक्षात ठेवायचं. प्रति व्यक्ती होता तो किती झाला, तर ग्रामीण भागासाठी झाला तो 672.8 रुपये. 672.8 रुपये प्रति महिना म्हणजेच 22.4 रुपये प्रतिदिन. बघा, आणि हा आकडा लक्षात ठेवायचा. यावर कधीतरी आयोग प्रश्न विचारणार आहे 2009च्या आकडेवारीनुसार. ठीक आहे, आयोग प्रश्न विचारणार आहे. किती झाला तो, तर
22.40 कारण आयोगाने 2011-12च्या सुरेश तेंडुलकर गटानुसार जो दैनिक खर्च होता तो विचारून झालेला आहे. त्यामुळं 2009-10 वरचा दैनिक खर्च आयोग विचारू शकतो. ग्रामीण झाला, ठीक आहे, मासिक खर्च. शहरी जर आपण बघितला, शहरी जो खर्च आहे तो जर बघितला तर 859.6 रुपये, 859.6 रुपये इतका ठरवला होता. किती? 859.6 रुपये इतका ठरवला होता. म्हणजेच 28 रुपये आणि 6 रुपये प्रतिदिन, 28 रुपये आणि 6 म्हणजे 28.6 रुपये प्रतिदिन इतका तो खर्च होता. हे आपण लक्षात घ्यायचं, ठीक आहे. सो या दोन्ही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर जर आपण प्रमाण बघितलं, या सुरेश तेंडुलकरच्या शिफारशीनुसार दारिद्र्य प्रमाण जर आपण बघितलं तर ते किती होतं, तर भारताचे दारिद्र्य प्रमाण त्यानुसार भारताचे किती होते, तर बघा यामध्ये भारताचे एकूण दारिद्र्य प्रमाण 29.8% होते. किती होते? 29.8%. 2004-05 मध्ये किती होतं जर बघितलं तर 2004-05 मध्ये 37.2% होतं. तेच 2009-10 मध्ये ते 29.8% झालं. म्हणजे काय झालं? कमी झालं. 29.8% झालं म्हणजेच कमी झालं. मग हेच प्रमाण ग्रामीण भागामध्ये 33.8% होते. 33.8% होते आणि हेच प्रमाण शहरी भागात 20.9% होते. किती होते? 20.9%. ठीक आहे, 20.9% होते. हे लक्षात ठेवायचं. आणि मात्र 2009-10 या कालावधीत सर्वाधिक दारिद्र्य, लक्षात ठेवा, सर्वाधिक दारिद्र्य जे आहे ते बिहारमध्ये आढळले. कुठे आढळले? बिहार. ठीक आहे, सर्वाधिक दारिद्र्य जे आहे बिहारमध्ये आढळले. किती? तर 53.5% इतकं आढळलं होतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. सो तेंडुलकरच्या शिफारशीनुसार किंवा लकडावालाच्या शिफारशीनुसार 2004-05 मध्ये सर्वाधिक दारिद्र्य जे होतं ते ओरिसामध्ये आढळलं होतं. ठीक आहे, परंतु या तेंडुलकरच्या शिफारशीनुसार किंवा त्यांनी ठरवलेल्या मासिक खर्चाच्या पातळीनुसार 2009-10 मध्ये सर्वाधिक दारिद्र्य कुठं होतं? तर बिहारमध्ये होतं. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ठीक आहे. तो इथपर्यंत आपण कव्हर केला आहे. त्यानंतर ह्या तेंडुलकरच्या शिफारशीचा वापर करून नियोजन आयोगाने 2011-12 साठी सुद्धा दारिद्र्य रेषा ठरवली होती. ठीक आहे, 2011-12 साठी सुद्धा बघा मासिक खर्च पातळी ठरवली होती. 2012 साठी सुद्धा मासिक खर्च प्रति व्यक्ती पातळी ठरवली होती. मग ती कोणती होती? मग या ठिकाणी मासिक खर्च जर आपण बघितला, ठीक आहे, मासिक खर्च आपण बघितला तर जो ग्रामीण होता, ग्रामीण खर्च किती ठरवला 2011-12 बघा 816 रुपये. 816 रुपये. तर आता तुम्हाला वाटत असेल की खूप क्लिष्ट गोष्ट आहे, किचकट गोष्ट आहे, बरोबर, प्रत्येक वर्षाच्या वेगवेगळ्या आहेत, तर काळजी करायचं कारण नाही. ठीक आहे, सवडीमध्ये यावर मी प्रॉपर एक चार्ट बनवेन की ज्यामध्ये प्रत्येक गटाचा काय करणार आहे, ज्यांनी दिलेल्या शिफारशीनुसार जो मासिक खर्च, त्याचप्रकारे दारिद्र्य प्रमाण हे वेगवेगळं करून तुम्हाला प्रॉपर मी त्याची PDF किंवा नोट्स असेल ती आपल्या जो लाईव्ह ग्रुप आहे, आपल्या टेलिग्रामवर जो लाईव्ह ग्रुप आहे, लाईव्ह बॅच, ठीक आहे, स्टडी फर्स्ट लाईव्ह बॅच जो ग्रुप आहे त्यावर अपलोड करेन. ठीक आहे, आणि तिथून ती तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे प्रत्येकाने त्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. त्यावर आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या शेअर करणार आहोत, फक्त तिथेच शेअर करणार आहोत. ठीक आहे, हे लक्षात घ्या. सो नक्कीच जॉईन व्हा. तर ग्रामीण भागासाठी 816 आणि तेच शहरी भागासाठी 2011-12 मध्ये दरडोई मासिक खर्च जे होतं ते 1000 रुपये होतं. 1000 रुपये, बरोबर. मग दिवसामध्ये जर कन्वर्ट केलं, बघा दिवसामध्ये जर कन्वर्ट केलं तर मासिक जे आहे 26 रुपये. मासिक किती होतं? 26 रुपये. आणि शहरी किती होतं?
₹32 आणि ह्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की तेंडुलकर गटाच्या शिफारशीनुसार 2011-12चं दरडोई मासिक खर्च प्रमाण ग्रामीण आणि शहरी किती होतं, तर ते 26 आणि 32 होतं. यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यावर आपण समजायचं की इतर अजून डेटा बाकी आहे त्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. मग ह्यानुसार जर आपण दारिद्र्य प्रमाण 2011-12चं दारिद्र्य प्रमाण जर लक्षात घेतलं तर ते संपूर्ण भारतासाठी किती होतं, तर बघा संपूर्ण भारतामध्ये ते दारिद्र्य प्रमाण जे आहे 21.9% होतं. बघा 21.9 म्हणजे अजून कमी झालं. ठीक आहे, मग हेच दारिद्र्य प्रमाण जर आपण ग्रामीण भागासाठी बघितलं तर ते 25.7% होतं. ठीक आहे, सगळा डेटा आपण इथे घेतोय. त्यानंतर शहरी भागासाठी किती होतं, तर शहरी भागासाठी 13.7% इतकं होतं. आणि ह्या 2011-12 या वर्षामध्ये सर्वाधिक दारिद्र्य कोणत्या राज्यामध्ये होतं, तर ते होतं छत्तीसगड. तर लक्षात घ्या बघा 2004-05 कोण होता, ओरिसा. ठीक आहे, 2009-10 कोण होता, बिहार. आणि 2011-12 कोणाला, छत्तीसगड. तर हे जे चेंजेस आहेत म्हणजे 2004-05 पर्यंत सर्व ठिकाणी ओरिसा होता. त्याच्यानंतर 2009-10 ला कोणाला, बिहार. 2011-12 ला कोणाला, एक नंबरला छत्तीसगड आला. हे लक्षात ठेवायचं. ठीक, सो अशा पद्धतीने या सुरेश तेंडुलकर गटाच्या शिफारशीनुसार आपण 2004-05चं दारिद्र्य प्रमाण, मासिक खर्च बघितला, 2009-10चा मासिक खर्च बघितला, दारिद्र्य प्रमाण बघितलं, 2011-12चा मासिक खर्च बघितला म्हणजे दारिद्र्य रेषा बघितली आणि दारिद्र्य प्रमाण बघितलं. ठीक आहे, सो आय होप की हे तुम्ही चांगल्या प्रकारे नोट डाऊन केलं असेल. ठीक आहे, जर नाही समजला तर आपला हा लेक्चर तुम्ही अजून एकदा बघू शकता आणि प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकता. मग सुरेश तेंडुलकर गटानंतर मग दुसरा जो तज्ञ गट स्थापन केला होता त्याचं नाव आहे सी रंगराजन तज्ञ गट. त्याचं नाव आहे बघा सी रंगराजन तज्ञ गट. ठीक आहे, सी रंगराजन तज्ञ गट स्थापन केला होता. ठीक आहे, तर ह्या तज्ञ गटाची स्थापना झाली होती बघा 24 मे 2012 ला. 24 मे 2012 ला नियोजन आयोगाने सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली या गटाची स्थापना केली होती. आणि या गटाने बघा आपला अहवाल जो आहे, आपला अहवाल 30 जून 2014 या दिवशी दिला होता. ठीक आहे, म्हणून जेव्हा पण तुम्ही बघायचं असाल तर सी रंगराजन तज्ञ गट कधीचा सांगिततात, 2014चा. तर ही अहवालाची तारीख पकडतात. ठीक आहे, अहवालाची तारीख पकडतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग बघा सी रंगराजन या तज्ञ गटाने सर्वात प्रथम लक्षात घ्या, आपण जर बघितलं तर बघा जो अलग आहे, ठीक आहे, अलग गटाने URPचा वापर केला होता. ठीक आहे, अलग. त्यानंतर लकडावालाने काय केलं होतं, तर MRPचा वापर केला होता. त्यानंतर जर बघितलं आपण जर तेंडुलकर, ठीक आहे, तेंडुलकरने सुद्धा काय केला, MRPचा वापर केला होता. ठीक आहे, MRPचा वापर केला होता, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जो गट आला तो म्हणजेच कोणाला, तर सी रंगराजन गट. ठीक आहे, पुढचा गट कोणता आला, सी रंगराजन गट. तर या सी रंगराजन गटाने बघा दारिद्र्य टोपलीमध्ये जी दारिद्र्य टोपली आहे, दारिद्र्य टोपलीमध्ये काय काय टाकलं, तर अन्न हा घटक टाकला. त्याच्यानंतर बघा 4 आवश्यक घटक, दारिद्र्य अन्न टाकलं म्हणजेच काय, आवश्यक म्हणजेच हे मासिक खर्च म्हणजेच कोणता, URP. बरोबर, 4 आवश्यक घटक म्हणजेच आपण सांगू शकतो MRP.
म्हणजे मासिक खर्च आणि 4 आवश्यक घटक यांना मिळून काय तयार होतो, MRP तयार होतो. ठीक आहे, हे विचारात घेतले होते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर जर आपण बघायला गेलो तर ह्या सी रंगराजन तज्ञ गटाच्या शिफारसीनुसार बघा 2009-10 आणि 2011-12 या वर्षासाठी तर MMRP म्हणजेच मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉर्ड पद्धतीने मोजणी केली होती. ठीक आहे, म्हणजेच काय तर अन्न घटक म्हणजेच मासिक खर्च बरोबर आवश्यक वस्तूंसाठी, त्यानंतर 4 आवश्यक घटक त्यांचा खर्च म्हणजेच हे दोन मिळून काय होतं MRP, आणि त्याच्यानंतर आठवडाभरात लागणाऱ्या आपण जे खर्च वस्तू करतो म्हणजेच जे तेल, अंडी, मांस बरोबर, आपण ही MRP, URP आणि MMRP या संकल्पना आधीच्या लेक्चरमध्ये समजून घेतलेल्या आहेत, त्या बघून घ्या. ठीक आहे, मग 7 दिवसांचा खर्च म्हणजे MMRP मध्ये सगळा खर्च इन्क्लूड होतो बरोबर, सगळा खर्च इन्क्लूड होतो. सो ह्या सी रंगराजन गटाने MMRP चा पद्धत वापरून दारिद्र्य रेषा काढली होती. ठीक आहे, मग यांच्या शिफारसीनुसार आपण 2009-10 आणि 2011-12 चे दारिद्र्याचा मासिक खर्च, ठीक आहे, मासिक खर्च आणि दारिद्र्य प्रमाण इथे बघूया. बघा, सर्वप्रथम 2009-10 चा आपण बघूया. तर लक्षात घ्या, तर 2009-10 या वर्षासाठी या सी रंगराजन गटाने जी मासिक खर्च पातळी ठरवली. ठीक आहे, तर बघा ग्रामीण मासिक खर्च किती होता, तर 801 रुपये. ग्रामीण मासिक खर्च होता 801 रुपये आणि तोच शहरी होता. शहरी किती होता, तर 1198 रुपये. ठीक आहे, 1198 रुपये होता. मग या खर्चाच्या पातळीनुसार जे एकूण दारिद्र्य प्रमाण होतं, ठीक आहे, एकूण दारिद्र्य प्रमाण किती होतं, एकूण दारिद्र्य प्रमाण होतं बघा 45.5%. कारण इथे तिन्ही खर्चांचा म्हणजे खर्चाची पातळी पुन्हा वाढवली होती. म्हणजे लक्षात ठेवा की म्हणजे सुरेश तेंडुलकर नंतर सी रंगराजन यांनी खर्चाची पातळी पुन्हा वाढवली होती, म्हणून ते किती झालं 45.5%. कधी 2009-10 साठी. आणि जर 2009-10 चा आपण सुरेश तेंडुलकरचा विचार केला तर त्यावेळी भारताचे एकूण दारिद्र्य प्रमाण किती होतं, तर 29.8%. किती होतं, 29.8%. आणि तेच सी रंगराजनच्या शिफारसीनुसार किती झालं किंवा त्यांनी ठरवलेल्या दारिद्र्याच्या पातळीनुसार 45.5% झालं होतं. मग याच्यामध्ये जर आपण ग्रामीण आणि शहरी भागाचा फरक केला, ग्रामीण मध्ये हेच दारिद्र्य प्रमाण जे होतं, ठीक आहे, ग्रामीण मध्ये हे जे आहे 38%, थोडी संख्यांमध्ये गफलत झाली, हे किती होतं 38.2%. 38.2%. ठीक आहे, मग हे जे ग्रामीण भागामध्ये किती होतं, तर 36.9%, 39.6% होतं. आणि शहरी भागामध्ये ते होतं 35.1%. सो इतके आकडे आहेत, त्यामुळे थोडाफार आपली कन्फ्युजन होणारच. तर याला वारंवार आपल्याला रिव्हिजन करून काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सो हे आपण लक्षात घेतलं. अशा पद्धतीने हा जो 2009-10 सी रंगराजनच्या शिफारसीनुसारचा दारिद्र्य रेषेचा खर्च आणि प्रमाण आपण बघितलेला आहे. त्यानंतर सी रंगराजन यांच्या शिफारसीनुसार 2011-12 या वर्षासाठी दारिद्र्याचे मासिक खर्च आणि प्रमाण आपण बघूया. ठीक आहे, मासिक खर्च जर आपण बघितला म्हणजे यालाच आपण काय बघायचं आहे, दारिद्र्य रेषा ठरवायची. ठीक आहे, मासिक खर्च पातळी किती ठरवली होती, तर ग्रामीण भागासाठी ही मासिक खर्च पातळी जी आहे, परंतु त्यापूर्वी काही गोष्टींचा आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की 2011-12 साठी जेव्हा दारिद्र्य रेषा ठरवण्याची किंवा मासिक खर्च पातळी ठरवण्यासाठी या सी रंगराजन गटाने कॅलरीच्या इंटेक मध्ये काही बदल केले. बरोबर आहे,
बघा कॅलरीच्या इंटेकमध्ये काही बदल केले तर ग्रामीणसाठी ही जी कॅलरी होती सुरेश तेंडुलकरच्या गटापर्यंत ती किती होती 2400 होती. बघा 2400 होती. ठीक आहे. तर सी रंगराजन गटाने ती 2155 कॅलरी केली. किती केली? 2155 कॅलरी केली. म्हणजे 2155 कॅलरीच्या डेली इंटेक नुसार मासिक खर्च जो काढला गेला तो किती होता? 2011-12चा 2011-12चा मासिक खर्च होता 554 रुपये. ठीक आहे. सॉरी, एकूण होता 972 रुपये. किती होता? 972 रुपये. किती? तर 2155 कॅलरी. त्यानंतर लक्षात घ्या तर इतरही घटक ऍड केले होते. सी रंगराजांनी काय केलं होतं? हे कॅलरी म्हणजे काय? तर URP झालं. कॅलरी म्हणजे URP झालं. त्याच्यानंतर त्यांनी MRP किंवा MMRPचा विचार केला होता, म्हणून त्यांनी खर्च पातळी वाढवली होती. सो एकूण तो खर्च किती झाला? 972 रुपये. आणि तोच जो आहे मासिक खर्च, बघा मासिक खर्च जो आहे जेव्हा शहरी भागासाठी, ठीक आहे, शहरी भागासाठी ठरवला तर शहरी भागासाठी त्यांनी कॅलरी इंटेक किती ठरवला होता? तर 2090 कॅलरी. 2090 कॅलरी. आणि या 2090 कॅलरी प्रमाणे आणि इतर खर्च लक्षात घेऊन शहरी भागासाठी मासिक खर्च पातळी किती ठरवली होती? तर 1407 इतकी ठरवली होती. ठीक आहे. ही मासिक खर्च पातळी ठरवली, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो आतापर्यंत आपण इतकं बघितलं. मग ह्यानुसार जर दारिद्र्य प्रमाण काढलं तर भारताचं दारिद्र्य प्रमाण होतं, भारत, ठीक आहे, भारताचं एकूण दारिद्र्य प्रमाण होतं 29.5%. किती होतं? 29.5%. आणि तेंडुलकर तज्ञ गटाच्या शिफारशीनुसार जर 2011-12 मध्ये भारताचं दारिद्र्य प्रमाण किती होतं? तर 21.9%. ठीक आहे, 21.9% होतं. आणि सी रंगराजनच्या शिफारशीनुसार ते किती झालं? 29.5% एवढं झालं, हे लक्षात ठेवायचं. मग जर आपण बघितलं हे जे आहे ग्रामीण भागामध्ये हे जे आहे 30.9% झालं. आणि ते झालं शहरी भागामध्ये किती होतं? तर 26.4%. ठीक आहे. अशा पद्धतीने हे जे दारिद्र्याचे प्रमाण हे सी रंगराजांच्या पद्धतीनुसार काढलं गेलं. आणि सर्वाधिक दारिद्र्य होतं, बघा या पद्धतीनुसार सर्वाधिक दारिद्र्य प्रमाण जे होतं ते छत्तीसगडमध्ये होतं. कुठे होतं? सर्वाधिक जे होतं छत्तीसगड. ठीक आहे, छत्तीसगडमध्ये होतं. सो त्याच्यानंतर जर आपण बघितलं, ठीक आहे, तर हे झालं सी रंगराजन. आणि सी रंगराजन नंतर जर आपण बघितला तर कार्यगट स्थापन करण्यात आला होता नीती आयोग कृती दल. नीती आयोग कृती दल. सो हा इतका विशेष आपल्यासाठी महत्वाचा नाहीये. तर याची स्थापना झाली होती, बघा 16 मार्च 2015 याची स्थापना झाली होती. याचे अध्यक्ष होते अरविंद पनगारिया. ठीक आहे, अरविंद पनगारिया. आणि जर आपण करंटचा आपला चांगला अभ्यास असेल तर अरविंद पनगारिया यांचं नाव लक्षात घेताच आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की रिसेंटली म्हणजे जो 16वा वित्त आयोग आहे, बघा 16वा वित्त आयोगाचे अध्यक्ष सुद्धा कोण आहेत? तर हे अरविंद पनगारिया आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर नीती आयोग कार्यदलासंदर्भात आपल्याला इतक्याशा महत्वाच्या गोष्टी आपल्याला एक्झाम मध्ये विचारण्यासारख्या नाहीयेत. त्यामुळे त्याची स्थापना कधी झाली होती एवढंच लक्षात ठेवायचं. 16 मार्च 2015ला स्थापना झाली. 2016 मध्ये त्यांनी आपला अहवाल प्रकाशित केला होता. 2016ला त्यांनी आपला अहवाल प्रकाशित केला होता. त्याचे अध्यक्ष होते अरविंद पनगारिया. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे लास्ट सेशनला कार्यकारी गट डिस्कस केले होते त्यांच्याबद्दल संपूर्ण डिटेल या लेक्चरमध्ये डिस्कस केली. आणि एवढी डिटेल आपल्याला या पूर्व परीक्षेच्या दृष्टीने आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तो आतापर्यंत आपण या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये
जो दारिद्र्य आणि बेरोजगारी हा टॉपिक सुरू केला होता. ठीक आहे, दुसऱ्या सेशनमध्ये. कोणता? तर दारिद्र्य आणि बेरोजगारी. तर त्यातला दारिद्र्य या टॉपिक आपण जवळजवळ संपवलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला फक्त बघायचं आहे की ज्या एक इंडेक्स आहे बहुआयामी दारिद्र्य, ठीक आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, त्या संदर्भात आपल्याला डेटा बघायचा आहे. तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आपण जो रिसेंटली जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आलेला आहे त्याचा डेटा सुद्धा बघणार आहोत. त्याच्या संदर्भातचे जे इंडेक्स आहेत ते सुद्धा बघणार आहोत. मग त्यानंतर आपला दारिद्र्य हा टॉपिक एंड होतो. मग राहतो आपला बेरोजगारी. तो जेव्हा आपला नेक्स्ट सेशन होईल तेव्हा बेरोजगारी आपण संपवू आणि मग त्यानंतर आपण बँकिंग, बघा महत्वाचा टॉपिक म्हणजे बँकिंग यावर सेशन कंडक्ट करणार आहोत. सो आय होप की तुम्हाला या सेशनमध्ये हे जे आपण दारिद्र्याच्या संदर्भात जे कार्यगट स्थापन केले होते त्या संदर्भाचा डेटा चांगल्या प्रकारे मिळाला असेल. मला माहिती आहे की तुम्हाला हा सेशन थोडासा जड गेला असेल, कारण याच्यामध्ये भरपूर डेटा, नुसते पर्सेंटेज, प्रमाण, खर्च आपण विचार केला होता. तर जशी सवड मिळते तसं मी याच्यावर प्रॉपर एक स्ट्रक्चर बनवतो, एक टेबल बनवतो, त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक, सो त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. तर हा लेक्चर एकदा आणि अजून एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला चांगला समजेल. यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला याबद्दल चांगली माहिती मिळाली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रकारे तुमच्या ज्या कमेंट्स, ठीक आहे, तुमच्या सजेशन्स, तुमच्या प्रतिक्रिया असतील तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा, किंवा आपल्या ग्रुपमध्ये जरी तुम्ही जॉईन होऊन तिथे जरी डिस्कस केलं तरी चालेल. पण बेटर आहे तुम्ही आपल्या ह्या चॅनलवर, या व्हिडिओवर तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या नक्की कमेंट्स करा आणि तुमचे सजेशन्स सांगा, जेणेकरून आपल्याला इम्प्रोव्हायझेशन करण्यासाठी हेल्प होणार आहे. त्याचप्रकारे आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रकारे हे व्हिडिओ जे आहेत, ही सिरीज जी आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हे एक्झामच्या दृष्टीने फायदा होईल. या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूया नेक्स्ट, म्हणजे आपण आजच काय करणार आहोत तर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, ठीक आहे, आयोगाचे कंबाईनचे, ठीक आहे, तर त्यांचं डिस्कशन करणार आहोत. सो त्या सेशनमध्ये लगेच आपण भेटूया. थँक्यू व्हेरी मच.